नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पावसानं झोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर दाद मागायची कुणाकडे, असा एकेकाळी ग्रामीण भागातील महिलांकडनं सर्रास विचारला जाणारा प्रश्न होता. वडिलोपार्जित संपत्तीबाबत, विशेषतः जमीन जुमल्याबाबतचे निर्णय घरचा करता पुरुषच घेत असे. एखाद्या व्यक्तीनं कर्जबाजारीपणामध्ये जमीन विकून मोकळं व्हायचं अशी स्थिती असायची. अशा परिस्थितीमध्ये महिलांना स्थैर्य मिळावं म्हणून शासनानं सुरू केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजना या योजनेतून महिला शेतीमध्ये सहहिस्सेदार बनल्या. शासनानं महिलांना सन्मान मिळावा, विशेषतः जमिनीची विक्री करत असताना घरच्या कर्त्यानं गृहलक्ष्मीला विश्वासात घ्यावं, यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना लागू केली आहे. या योजनेमध्ये ज्या महिलांचं नाव सातबारा उतार्यावरती आहे त्यांनी अर्ज केल्यास तलाठ्याकडनं संबंधित खातेदाराच्या अर्जावरती महिलेचं नाव सातबारा उतार्यावरती दाखल होतं. या नामांकनाबाबत मंडळ निरीक्षकांकडनं पडताळणी झाल्यानंतर सातबारा उतार्यावरती मालकी हक्कामध्ये सहहिस्सेदार म्हणून महिलेचं नाव लावण्यात येतं. या उपक्रमामुळे महिलांनाही आता किसान सन्मान योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. तसेच सहहिस्सेदार महिलेच्या संमतीविना जमिनीची विक्री करता येत नसल्यानं महिलांना मालमत्तेबाबत स्थैर्य प्राप्त झालंय. शेतीवरती कायदेशीर हक्क, आर्थिक ओळख निर्माण करणं, बँक कर्जासाठी पात्रता, शासकीय योजनांचा लाभ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागाची संधी आता स्त्रियांना मिळणार आहे. पतीच्या किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावावरती असलेल्या शेतीमध्ये पत्नीचं किंवा कुटुंबातील महिलेचं नाव सहहिस्सेदार म्हणून सातबारा उतार्यावरती नोंदवण्याची योजना म्हणजेच लक्ष्मी मुक्ती योजना. शासनानं सुरू केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये महिलांच्या नावानं सातबारा उतार्यावरती नाव नोंदणीसाठी शासनाकडनं नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्क घेतलं जात नाही. यासाठी लक्ष्मी मुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयामध्ये केवळ एक अर्ज सादर करावा लागतो आणि सर्व व्हेरिफिकेशन करून त्यावरती तुमचं नाव नोंदवलं जातं. लक्ष्मी मुक्ती योजनेतून महिलांचं नाव सातबाऱ्यावरती आल्यानंतर पीक कर्ज, स्वयंरोजगार कर्ज, कृषी अनुदान, महिला सक्षमीकरण योजनेसाठी महिला पात्र ठरणार आहेत, असं जिल्हा प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता कोणतंही शुल्क न भरता या योजनेतनं महिलांचं नाव सातबाऱ्यावरती येणार आहे. तर मग अशा पद्धतीनं महिलांना देखील एक मोठा आधार शासनाकडनं मिळालेला आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.